25 लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत, ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत, ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत, वेगवेगळ्या निकषांमध्ये न बसणारे, मग कोणी इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत. आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत, हे सस्पेंड केलेले आहेत. त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल. जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जातील. लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी माहिती समोर आलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे अडकलेले आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी उचललेले आहेत, तर त्यांच्याकडून एक पैसा ना पैसा वसूल करणार असं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तसेच फडणवीस साहेबांनी आदेश सुद्धा इथं पुढे दिलेले आहेत. तर त्याबद्दल सविस्तर माहिती काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे. लाडकी बहीण योजनेसाठी हा व्हिडिओ अत्यंत इथं महत्त्वाचा आहे. तर पहा, केवळ महिलाच नाही तर त्यांच्या घरातील पुरुषांचंही टेन्शन वाढवणारी बातमी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुढे आलेली आहे. तर नेमकं काय म्हटलंय सरकारने, तर आपण ते पुढे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर पहा, मुख्यमंत्री साहेबांची एक मीटिंग झालेली आहे. त्यांनी एक लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक सभा घेतलेली आहे. तर पहा, महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा फायदा पुरुषांनीही घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर त्यांचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरून थेट भाष्य केलेलं आहे. पहा, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं जातीने लक्ष घातलेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये जे गैरप्रकार झालेले आहेत तर त्यांच्यावर नक्कीच थेट कठोर कारवाई करण्याचा निर्णय इथं फडणवीस सरकारनं घेतलेला आहे आणि तसे त्यांनी पुढे आदेश सुद्धा दिलेले आहेत. तर पहा, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणालेले आहेत की या पुरुषांवर कारवाई करण्याबरोबरच सरकारच्या सदर योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या काही महिलांकडूनही आतापर्यंत देण्यात आलेले पैसे वसूलले जाणार आहेत. तर नेमक्या या महिला कोण आहेत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्की काय घडलेलं आहे ते आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. पहा, तर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणींनी ज्या ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेले आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा पैसे वसूल केले जाणार आहेत. तसेच ज्या पुरुषांनी देखील पैसे उचललेले आहेत त्यांच्याकडून सुद्धा पैसे आपण त्यांच्यावर कारवाई करून ते पैसे वसूल करणार आहोत. तर पहा, बैठकीत नक्की काय घडलेलं आहे ते आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा जो लाभ घेतलेला आहे तर त्याबद्दलची जी बातमी समोर आलेली होती तर त्यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दखल घेतलेली आहे. खरोखरच या योजनेअंतर्गत पुरुषांनी पैसे घेत सरकारची फसवणूक केली असेल तर हा गंभीर बाब असल्याचं त्यांनी मत इथं मांडलेलं आहे आणि त्या पुरुषांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा फडणवीस साहेबांनी इथं दिलेले आहेत. पहा, म्हणजेच ज्या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे चुकीच्या पद्धतीने उचललेले आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय वाईट बातमी असणार आहे. त्यांच्यावर आता कठोर कारवाई होणार आहे. तर पहा, कोणती बाब गंभीर असल्याचं फडणवीस सरकारनं म्हटलेलं आहे. तर पहा, 14,000हून अधिक पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर फडणवीसांनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. पहा, तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या 14,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचे 10 हप्ते उचललेले आहेत म्हणजे जवळजवळ त्या 14,000 पुरुषांनी 21 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेचे इथं त्यांनी हडप केलेले आहेत, चुकीच्या पद्धतीने त्यांनी इथं घेतलेले आहे. तर त्या सर्व 14,000 पुरुषांवर नक्कीच कारवाई इथं केली जाणार आहे. तसे त्यांनी पुढे आदेश सुद्धा दिलेले आहेत. पहा, फडणवीसांनी काय आदेश दिलेले आहेत. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहता कामा नये, मात्र त्याच वेळी अपात्र लोक याचा फायदा घेणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. पहा, तर मुख्यमंत्री साहेबांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र आहेत त्यातील कोणतीही महिला वंचित राहिली नाही पाहिजे. प्रत्येक महिलेला लाभ हा त्यांना मिळाला पाहिजे. परंतु ज्या लाडक्या बहिणी नसूनही, ज्या या योजनेसाठी पात्र नसूनही चुकीच्या पद्धतीने लाभ
घेत असतील तर त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर पहा, कोणत्या गोष्टींची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्यात आलेला आहे. तर पहा, या संदर्भात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी देखील एक मोठी माहिती दिलेली आहे. त्यांनी आपल्या सरकारला मुख्यमंत्री साहेबांना एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्यात आली असून आतापर्यंत अपात्र संदर्भात काय कारवाई केली याची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे. म्हणजेच जे कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे, ज्यांनी खोटं बोलून त्यांनी खोटी माहिती देऊन लाभ घेतलेला आहे, तर त्यांच्याकडून ह्या योजनेचे पैसे परत घेतले जाणार आहेत. त्यांच्यावर नक्कीच कठोर कारवाई केली जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी योग्य माहिती होती, ज्या बातम्या समोर आल्या होत्या, त्याबद्दल सर्व माहिती त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना इथं त्यांनी दिलेली आहे. तर पहा, मुख्यमंत्र्यांनी काय माहिती देण्यात आली. तर पहा, सदर बैठकीनंतर अदिती तटकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 26 लाख लाभार्थी महिलांचा डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागानं दिला आहे, असं त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता त्यामधील नेमक्या अपात्र महिला किती याची छाननी केली जाणार आहे. सर्व 26 लाख महिला अपात्र ठरल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं अदिती तटकरे यांनी इथं सांगितलेलं आहे. तर पहा, आपण जे बातम्या कालपासून पाहत आहोत की 26 लाख महिला अपात्र झाल्या म्हणून, तर ती बातमी इथं खोटी आहे, ती बातमी इथं चुकीची आहे. तर त्या 26 लाख महिलांची इथं आता पडताळणी होणार आहे, त्यांची छाननी केली जाणार आहे आणि त्यामधून नेमक्या किती महिला अपात्र ठरतात, कोणत्या महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाणार आहे. परंतु 26 लाख ज्या महिला आहेत त्या इथं अपात्र नाहीत, त्यांची परत छाननी होणार आहे, पडताळणी होणार आहे आणि त्यानंतर योग्य तो आकडा समोर येणार आहे की किती महिला नेमक्या अपात्र झालेल्या आहेत. तर पहा, त्या 26 लाख महिला का अपात्र आहेत, त्यांच्यावर कारवाई केली जाणार का. तर पहा, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी महिलांनी घेतल्याचं आढळून आल्यास त्यांच्याकडून वसुली केली जाईल असं देखील त्यांनी तर सांगितलेलं आहे. पहा, म्हणजेच ज्या कोणी या 26 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्याच्यामध्ये सरकारी नोकरीला असलेल्या देखील भरपूर महिला आहेत, तर त्यांचा सुद्धा लाभ इथं आपण बंद करणार आहोत. त्यांना सुद्धा आता इथून पुढे लाभ मिळणार नाही. परंतु ज्या महिला लाडकी बहिणीसाठी पात्र आहेत, ज्या खरोखर गरीब महिला आहेत, त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना ही अशी सुरू राहणार आहे. त्यातील एकही महिला इथं लाभापासून वंचित राहणार नाही, असं त्यांनी वचन सुद्धा इथं दिलेलं आहे. पहा, कोणाकडून होणार वसुली. तर पहा, म्हणजेच सरकारी कर्मचारी असूनही आतापर्यंत जर या योजनेअंतर्गत कोणत्याही महिलेने पैसे घेतले असतील तर तिला हे पैसे परत करावे लागणार आहेत. हे अदिती तटकरे यांच्या इशाऱ्यावरून स्पष्ट होत आहे. पहा, त्यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या जर सरकारी महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्या महिलेला इथं पैसे परतच करावे लागणार आहेत. त्यांच्याकडून आपलं सरकार हे पैसे परत घेणार आहे, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. आता ही रक्कम परत करताना काही दंड आकारला जाणार का, हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही, अजूनही समोर आलेलं नाही. म्हणजेच ज्या सरकारी नोकरीला असूनही त्या महिलेने पैसे उचललेले असतील, तर सरकारी नोकरीवर असूनही ज्या महिलेने पैसे उचललेले असतील तर त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले जातीलच, परंतु त्यांना कोणत्या प्रकारचा दंड लागेल, किती रुपये दंड लागेल याबद्दलची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याआधीच काय इशारा दिलेला आहे, त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे. पहा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनेबद्दल कोणता इशारा दिलेला आहे, तर सरकारी कर्मचारी महिलांनी नियमबाह्य लाभ घेतला असल्यास वसुली केली जाईल, असं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी इथं याआधी स्पष्ट केलेलं होतं. म्हणजेच त्याप्रमाणेच ज्या लाडक्या बहिणी असूनही, ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरीला असूनही त्या महिलांनी लाडकी बहीण बनून जर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून ती रक्कम परत घेतली जाणार आहे. तर त्याबद्दल कोणता दंड लागेल, किती रुपये दंड लागेल, शिक्षा काय असेल, त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होईल याबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर ती माहिती नक्कीच लवकर समोर येईल आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.